त्याचे वेगळले चिन्ह तुझा मी संकल्प सांगेन सावकाश अवधारी. ग्रंथकर्ते गावोबा काका सांगतात हे 5 महापातक. या 5 महापातकांनी जरी पाप केला असलं तर रामेश्वर भगवान शंकराचं जर शिवलिंग पूजलं तर त्या पापाचं दहन होत. एवढी पापाची या भगवान शंकराच्या लिंगामध्ये सामर्थ्य काय असं भगवान शंकर आणि रामाचा संवाद चालू. आहे ब्राह्मणात चिंतिवादी का निर्भचे सभेमध्ये अथवा करी परसूत्र बुद्धी घातक त्रिशुद्धी होय. सांगितलं ब्रह्मविद्येचं उद्घाटन करणारा आणि सभेमध्ये घालून बोलणारा असा जरी असणारा हा व्यक्ती असेल तर या 3 शुद्धीकरणाचं सुद्धा दर्शन देवा तुमच्या नामामध्ये ब्रह्मांड नाईक रामप्रभू भगवान शंकराला बोलतात. शास्त्र घात होणे दारुण हे घात अधिक जाण शास्त्र घाते काशी मरण चलने जाण कुटुंब घात. ग्रंथकृती गावोबा काका सांगतात शास्त्र घातापेक्षा स्त्री घात हे पाप अधिक आहे आणि स्त्री घातापेक्षा जग निर्भसन हे अधिक पाप आहे. म्हणून कधी परमार्थ करणाऱ्या माणसाने कमीत कमी लोकांची निंदा करू नये. स्तुती करता आली तर करा पण निंदा तरी करू नये असं गावोबा काकाचं म्हणणं. ऐशी ब्रह्महत्येची गती ऐक मते पानाची स्थिती सांगेन मी ऐस करीती कृती करा. म्हणून ब्रह्मघातकी एक वेळ करेल पण आता याच्यानंतर ब्रह्म अधिकाराचा अधिकार त्याला प्राप्त नाही झाला. का कर्मामध्ये परमार्थ साधना करीत असताना आध्यात्मिक विषय नाही कळाला म्हणजे गुंडाळायचा का नाही. हे कर्म जरी एखाद्या वेळ सोडलं हे वेगळं आहे. त्यातली त्यात आता सांगितलं ब्रह्म हत्यारी येऊ झाला. आता मध्ये ती सांगितला पेनाराची वृत्ती काय गावोबा काका बोलू लागले. लौकिक प्रसिद्ध पानबद त्याहून कठीण अगाध विषयाचा विषय मंद आणि धन मंद ग्रंथकृती गावोबा काका सांगतात लौकिक वृत्तीचा विषय लोकांनी मोठेपणा दिलेला हा मध वेगळा आणि मध्ये पेनाराचा मध वेगळा. पण जीव वासनेने वृत्तीवर तादात्म्य करून ज्याच्या मनाची निवृत्ती झाली तो मध वेगळा. पुन्हा धनाचा मध आला. काममद, लोभमद, धनमद आणि मनगट मद याच्यामध्ये फळ आहे ना त्याला एक माज येतो. आपल्याला माज म्हणतात. धन झालं रे झालं पैसा भरपूर झाला की तो कोणाला जुमानत नाही. आपल्याला काय कमी हा धनाचा उन्माद सांगेल. अरे मद्यपान केली पायी शनने उतारे लवलाई विषय मद्याची नबावी कल्पंता हे सांगितलं दारू देणाराची दारू निशा उतरल्यावर आपोआप कमी होईल. ज्याला विषयाचा जर एकदा लालसा लागली ना विषय जर शरीरामध्ये आले ना ह्यो मत त्याचा कवा संपत त्याची नशा संपत नाही. धुंद झाला तुझा दरबार. हा
आकाश दरवा जरी गेला तर या मनामध्ये माणसं मनाच्या नादच नाही हो. हा नाद सुटत नाही. गौबा काका बोलतात, आहे कोटी जन्म फेरे खाता विषय सबळे खबळे अधिकता उतारण सर्वता स्वयित वार्ता नटवे. म्हणून सांगितलं किती अल्पाते 184 एवढी किती वेळा जन्म यावे आणि काय व्हावे. किती बऱ्या जन्माला या पण हेल्पाने काही चुकले नाही. मग या जन्मात नाही घडलं पुढच्या जन्मात करी असं म्हटल्याने कार्य होत नाही. भगवान शंकरला आता देवाला सांगितलेले ज्ञान आहे की गहन अशा प्रकारची कथा त्या ठिकाणी गौबा काका बोलतात. आहे कोटी ग्रवती कबळे भूताशन देवी करिता विषय सेवा अधिकाधिक कबळे मन उत्तर गौबा काकाने सांगितलं जाना. विस्तवाचा गोळा पदरामध्ये आणता येईल पदरामध्ये. सत्यपतिव्रतेने तेही केलं. इस्तवाचा गोळा पदरामध्ये बांधून घरी आणला तरी पदर जळून दिला नाही. म्हणजे विस्तू देखील अंकित करता येईल पण विषय रूपी जर एकदा रोग झडला देहाला तर हा वावरता येत नाही. गौबा काका बोलतात, आहे त्याहुनी अनंत अधिक धनाचा मत अत्यंतिक अंध होऊन टाके विवेक हित हित गौबा काकाने सांगितलं नाटवे. धन नावाचा मत जर एकदा चढला पैसा 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 कडकंज श्रीमंत झाला या धनामध्ये आल्यावर ते कुणाला जुमानीत नाही. काय मला कुणाच्या दारात जायचंय काय कुणापुढं मला हात पसरायचे मला सगळं संपन्न नाही. या धनामध्ये एकदा आल्यावर धनासारखा मध या संसाराला या जीवाला नरकाला नेल्याशिवाय राहत नाही. गौबा काका बोलतात, आहे त्याहुनी अनंत अधिक धनाचा मद अत्यंतिक